नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी पतंग उडवत असते. त्यावेळेला अर्णवचं हे लक्ष तिच्याकडे नसतं. सगळेजण आपापल्या पतंगबाजीच्या कॉम्पिटिशनमध्ये बिझी असतात. तेवढ्यातच ईश्वरी वर चढलेली असताना अचानक अर्णवचं लक्ष तिच्याकडे जातं. ती पाय वरती करून उभी असते आणि वरती गच्चीवर चढलेली असताना अर्णवचं लक्ष तिच्याकडे जातं. आणि नंतर तो ओरडतो, "मिस इंदोर." ईश्वरीचा तोल जात असतो. तेवढ्यातच अर्णव तिला आता पकडतो आणि नंतर ईश्वरीला स्वतःच्या दिशेने ओढतो. त्यामुळे आता ईश्वरी ही अर्णवच्या अंगावर येऊन पडते. आता दोघंजणही जोरात खाली आदळतात. सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात. अंजली विचारते, की "अरे, हे काय झालं? हे दोघंजण कसे काय पडले? अचानक काय झालं? चिंटू, अगं ईश्वरी, काय झालं?" असं अंजलीताई ओरडायला लागते. त्यावेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो, की "काही कळतं की नाही? आता एवढ्या उंचावरून तू खाली पडली असतीस. कळतंय का तुला? जीव गेला असता. अक्कल वगैरे आहे की नाही?" असं आता ईश्वरीला तो विचारत असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघत असते. ईश्वरी म्हणते, की "सर आहे. पूर्णपणे अक्कल आहे. पण एक गोष्ट आता सिद्ध झाली, की तुम्हाला तर मी नको आहे ना. नकोशी झाली ना मी तुम्हाला. पण तुम्ही माझा जीव वाचवला. याचा अर्थ असाच, की तुम्हाला मी हवी आहे. बरोबर ना?" असं आता ईश्वरी ही अर्णवला सांगत असते. त्यावेळेला आता हे सगळं ती प्रेमाने त्याला विचारत असताना इथे मामीचा मात्र खूप जळफळाट होत असतो. कारण की ईश्वरीला मामीला सिद्ध करायचं असतं, की काही झालं तरीही अर्णव हा तिच्याच बाजूने आहे आणि तो तिला कधीही सोडणार नाही. नंतर मग ईश्वरी आता म्हणते, की "सर उठा. मला समजलंय की तुम्ही माझी खूप काळजी करता." त्यानंतर मग आता मामा म्हणतो, की "अरे, त्यांना कोणीतरी उठवा ना." तेव्हा मग दोघंजणही कसेबसे उठून बसतातच. तेवढ्यातच आता पटकन अर्णवचा जो पतंग असतो तो त्याच्या हातात असतो आणि त्याची दोरी ही सुटल्यामुळे त्याच्या बोटाला आता कापलं जातं. त्यामुळे ईश्वरीला आता हे बघवलं जात नाही. तो जोरात "आई गं" असं ओरडतो. तेव्हा ईश्वरी त्याचा हात घेते आणि त्याच्या हाताला स्वतःच्या तोंडात घेते आणि त्याच्या बोटातलं ते रक्त चुकू लागते. नंतर मग आता सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. आता हे सगळं झाल्यानंतर अंजली म्हणते, की "खरंच कळलं नाही, ईश्वरी इथे कशी पडली असती? म्हणजे आपलं लक्ष नव्हतं." त्यावेळेला मग नमू म्हणते, की "हो ना अंजलीताई, हो आपलं कोणाचंच लक्ष नव्हतं. परंतु अर्णव सरांचं अगदी वेळेवर लक्ष गेलं म्हणून बरं झालं." तेवढ्यात मामा म्हणतो, की "अगं, तुम्ही सगळ्यांनी काळजी करू नका. अर्णवचं प्रत्येक वेळेला एक जसा चांगला नवरा कुठेही असला तरीही त्याच्याकडे आपल्या बायकोकडे त्याचं लक्ष असतं. हे आज अर्णवने पुन्हा एकदा सिद्ध केलं. तो कुठेही असला तरीही चांगल्या नवऱ्यासारखी कायम ईश्वरीची काळजी करणार." त्यावेळेला आता असं म्हटल्याबरोबर ईश्वरी मुद्दामच मामीकडे बघायला लागते. मामी गप्पच असते. नंतर मग अर्णव म्हणतो, की "झालंय आता की अजून कॉम्पिटिशन करायची आहे?" तेव्हा मामा म्हणतो, की "नको, नको. आता बस झालं. आता भुका लागल्यात त्यामुळे आपण आता जाऊन जेवूया." असं मामा बोलायला लागतो. वल्लरी मात्र रागाने त्यांच्याकडे बघत असते आणि हे सगळं होत असताना ईश्वरीच्या मनात मात्र खूप आनंद निर्माण झालेला असतो. आता उठत असताना अर्णव तिला हात देतो. स्वतः मात्र उठतो, परंतु तो ईश्वरीला हात देतो आणि ईश्वरी ते सगळं पाहते आणि ती देखील त्याच्या हातात हात देते. आता फायनली ईश्वरी अर्णवच्या हातात हात देऊन त्याच्या आधारानेच ती उठते आणि अर्णव हा तिच्याकडे बघतही नसतो, परंतु त्याला तिची कदर जरूरच असते. म्हणून ती आता त्याच्या हाताला धरून उठते. सगळेजण आता खाली उतरतात. तेव्हा मामी पण चटपटीने खाली उतरणारच असते. तेवढ्यात ईश्वरी आवाज देते, की "मामी, मामी, 1 मिनिट थांबा." आता मामी तिथे थांबते आणि मामी थांबल्याबरोबर तिला खूप जास्त राग आलेला असतो. ती तिथल्या तिथेच उभी असते. ईश्वरी म्हणते, की "मामी, अहो असं काय करता? तुम्ही काय म्हणत होतात, की अर्णव सरांना माझी फिकीर नाही आहे, बरोबर? अर्णव सरांना माझी काळजी नाही असं वाटत होतं ना तुम्हाला? परंतु आता बघितलंत तुम्ही काय झालं ते? अर्णव सरांना माझी काळजीही आहे आणि त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटतं. हे बघितलंत ना तुम्ही, आजच ते सिद्ध झालं." ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर हे माझी किती काळजी करतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही आहे. मामी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, किती काही झालं ना तरीही अर्णव सर हे माझ्यावर चिडू शकत नाही. आता बघितलंत ना तुम्ही काय झालं ते? अर्णव सर यांनी माझी काळजी केली, नाहीतर माझा जीव गेला असता." याच्यावरून तुम्हाला कळून आलंच असेल, की सरांचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. तेव्हा वल्लरी म्हणते, की "गप्प बस." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता लक्षात आलंय ना तुमच्या? तर मग आमच्यामध्ये भांडणं लावण्याची अजिबात कोशिश करायची नाही. समजलं? नाहीतर मग काय होईल ते बघा." वल्लरी तिच्यावर चिडते. ईश्वरी तिचा हात धरते आणि म्हणते, की "चला, जास्त इथे उन्हात थांबू नका, नाहीतर गरगरेल. चला खाली."
असं म्हणून ईश्वरी पुढेच खाली जाते. मामीला मात्र पुन्हा एकदा पचकाच झालेला असतो. तर अर्णव हा स्वतःचं बोट चिरलेलं असतं, त्यामुळे तिथे बँडेज लावण्याचा एका हाताने प्रयत्न करत असतो. ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की 1 मिनिट सर, काय करताय हे तुम्ही? आणा ते बोट इकडे आणा, मी करून देते बँडेज. अर्णव म्हणतो की नको, काहीच गरज नाही आहे, मी करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर, असं काय करताय? मी करते ना बँडेज, तुम्ही नका चिंता करू. त्यावेळेला मग आता अर्णव तिच्याकडे बघतच बसतो. ईश्वरी म्हणते की सर अहो काय लहान मुलासारखं तुम्ही हट्ट करताय, आणा इकडे हात. तेव्हा मग ईश्वरी स्वतःच रागारागाने त्याचा हात स्वतःकडे घेते. अर्णव आता ओरडतो आणि मग ईश्वरी म्हणते की थांबा, मी करून देते बँडेज, आणि मग ती त्याला बँडेज करून देत असते. अर्णव मात्र आता गप्प असतो. काय बोलायचं हे त्याला काहीच कळत नसतं. फक्त मान खाली घालून असतो. ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला माहिती आहे का, आजचा हा दिवस ना माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे. तेव्हा अर्णव गप्प असतो. तो म्हणतो की का, कशासाठी स्पेशल आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की आज माझं काहीतरी बरं वाईट झालं असतं, म्हणजे माझी तब्येत ही बिघडली असती किंवा कदाचित माझा जीवही गेला असता. त्यामुळे आज माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही माझ्यावरती कितीही राग असला ना, तरीही माझी काळजी करणं अजिबात सोडत नाही. माझ्यावरच्या रागापेक्षा तुमची काळजी ही कितीतरी मोठी आहे हे मला समजलं सर, आणि तुम्हाला माझी फिकीर आहे हे मला आज लक्षात आलं. तेव्हा अर्णव तिला बोलून दाखवतो की फिकीर माय फूट, मला तसं काहीही वाटत नाही, समजलं? ईश्वरी म्हणते की सर असं अजिबात नाही आहे, मी ओळखलं आहे ना, तुम्ही माझ्यावर राग करता हे ठीक, परंतु तेवढ्यात जास्त तुम्हाला माझी काळजी आहे हे प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या वागण्यामधून सिद्ध करत असता. आणि सर, हे कळलं आहे मला. जर तुम्हाला माझी काळजीच नसती तर मग तुम्ही माझी मदत का केली असती सांगा मला? मी पडले असते तर तुमचं नजर तेवढ्यातच गेली आणि तुम्ही मला वाचवलं. हे सगळं तुम्ही केलं नसतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की किती काही झालं ना, तरी हे आपलं नातं हे बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही या बाबतीत एकदा विचार करून पहा. किती काही झालं तरीही हे सगळं जे काही आहे ते बदलू शकत नाही. तुम्हाला माझा राग येतो मान्य आहे, परंतु राग हा तात्पुरता आहे, कारण की तुमची असणारी काळजी ही तेवढीच मोठी आहे. आपलं हे नातं कधीही बदलू शकत नाही. तेव्हा मग ती त्याला सांगते. त्यावर तो म्हणतो की ठीक आहे, तुला जर थँक्यू म्हणायचंच असेल ना, तर जाऊन त्या आरशासमोर जाऊन बोल, मला नको. ईश्वरी म्हणते की सर, मला थँक्यू याच्यासाठी नाही बोलायचं आहे की तुम्ही माझा जीव वाचवला. मला याच्यासाठी तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे की तुम्ही आज पुन्हा सिद्ध केले की तुम्हाला खरंच माझी खूप काळजी आहे सगळ्यांसमोर. आणि त्याशिवाय मी आरशासमोर थँक्यू बोलायला गेले किंवा सॉरी बोलायला गेले काय, मला तुमचा चेहरा समोर दिसणार. त्यामुळे आपलं हे जे काही नातं आहे ते कधीही बदलू शकत नाही. अर्णव आता फिकीर माय फूट असं बोलून तिथून उठून बाजूला येतो. ईश्वरी त्याच्याकडे बघत म्हणते की अर्णव सर, तुम्ही कितीही म्हटलं ना तरीही नाकारू शकत नाही. आपलं नातं कधीही बदलू शकत नाही. तेव्हा अर्णव आता रागाने पुढे आल्यामुळे म्हणतो की काही असं होऊ शकत नाही. ईश्वरी म्हणते की आपलं जे नातं आहे त्या नात्याचं या टोक तुमच्याकडे आहे आणि हे टोक माझ्याकडे आहे. त्यामुळे हे दोन्ही टोकं आपल्या हातात आहेत. आपण काहीच करू शकत नाही. आपलं हे नातं हे कधीच एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही. ते एकमेकांशी बांधलं गेलेलं आहे आता. तेव्हा आता तितक्यातच अर्णव हा तिच्या हातातून बँडेज घेतो आणि मग त्याला जे बांधलेलं असतं तेवढ्यापर्यंत ते बँडेज कैची घेऊन कापून टाकतो आणि म्हणतो की बघितलं, कधीही आपल्याला होत असलेल्या त्रासापासून ना आपण असंच मुक्त व्हायचं असलं. माझा जो त्रास आहे तो मी असाच सोडवून घेतला. हे नातं म्हणजे एक त्रास आहे आणि ते असंच मला कायम लांब करता येईल. असं म्हणून अर्णव आता तिला बोलतो खरं, परंतु तिला मनातून एक आशा असतेच की काही झालं तरीही अर्णव हे फक्त रागापोटी बोलतोय. त्याच्या मनामध्ये त्याविषयी काहीही राग नाही आहे. म्हणजे तो हे सगळं जे काही करतोय ते खरंच अगदी मनापासून करत नाही आहे. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला समजते तुमची बाजू. किती काही झालं ना तरीही तुम्ही हे सगळं विसरणार नाही मला माहिती आहे. तुमचा राग हा आपल्या नात्यापेक्षा काही वेगळा आहे आणि माझी काळजी जास्त आहे हे मला आज दिसून आलं, आणि माझ्यासाठी खरंच हे खूप महत्त्वाचं आहे, असं ईश्वरी बोलत असते. नंतर मग आई क्लाउड किचनमध्ये नमूची वाट पाहत असते. तेवढ्यातच गाडीमधून नमू येते आणि आई, अगं तू अशी बाहेर का उभी आहेस, असं म्हणून ती आता समोर जाते. आणि तेवढ्यातच नम्रता समोर गेल्यावर आकाश पण जातो की हॅलो काकू. तेव्हा मग नम्रता म्हणते की आई, अगं मी इशूच्या घरून येतच होते, सरांनी मला ड्रॉप केलं
आणि मग मी त्यांना सांगितलं की मला डायरेक्ट आता क्लाउड किचनलाच ड्रॉप करा, म्हणजे कसं आहे मी आणि आई एकत्रच घरी जाऊ. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की हो, आणि मलाही तसा वेळ होता म्हणून मी नम्रताला ड्रॉप केलं. बरं काकू कशा आहात तुम्ही? तेव्हा ती फक्त असंच म्हणते, बाकी त्याला काहीच बोलत नाही. नंतर नम्रताकडे ती रागाने बघत असते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, मी निघतो आता घरी जायला. बाय काकू, बाय नम्रता. तेव्हा मग नम्रता फक्त बाय बोलते. सुप्रिया त्याला काहीच उत्तर देत नाही. हे मात्र नम्रताला आता खटकतं. नंतर सुप्रिया आतमध्ये निघून येते. आकाश घरी गाडीतून निघून जातो. नम्रता म्हणते की आई, अगं काय झालंय तुला? तू अशी का वागतेस? तेव्हा मग सुप्रिया काहीच बोलत नसते. त्यावर नमू म्हणते की अगं हे असं का करतेस? अगं आकाश सर माझ्या इतकं ड्रॉप करायला आले, इथपर्यंत मला सोडायला आले, तू त्यांच्याशी साधा एक शब्द पण बोलली नाहीस ग आई, असं का केलंस तू? म्हणजे मला कळलं नाही. एरवी तर तू प्रत्येक वेळेला चांगली वागतेस ना, मग आज आज काय झालं होतं? तू आकाश सरांशी एक शब्द पण बोलले नाही. ते तुझ्याशी एवढं बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण तू त्यांच्याशी काहीच बोलली नाहीस. तेव्हा मग आता त्यावर सुप्रिया म्हणते की अगं, हे सगळं काय कुठपर्यंत चाललंय हे कळतंय का तुला? अगं तू इतका उशीर का केलास येशूच्या घरून यायला? तेव्हा ती म्हणते की अगं असं काय करते? अगं पतंगबाजीची कॉम्पिटिशन सुरू होती आणि म्हणूनच मला यायला उशीर झाला, मग सरांनी मला सोडलं. मला कळत नाही आहे की यात चुकीचं काय मुळात? मला कळत नाही आहे की तू हे सगळं का करते? म्हणजे मी आपल्या इशूच्याच सासरी होते ना गं, इशूच्याच घरी होते मी. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो मान्य आहे, तू इशूच्या घरी होती. परंतु असं दुसऱ्याच्या घरी थांबणं हे कितपत योग्य वाटतं सांग ना मला. अगं, काही असलं तरी इशूचं सासर आहे ते, आणि आपणच सगळं जपून वागलं पाहिजे, बरोबर ना? मग तुला समजत नाही आहे का? तेव्हा मग आता लगेचच नमू म्हणते की आई, अगं तुझं काहीतरी चुकतंय. तू इतके गैरसमज का बरं करून घेतेस? अगं मी इशूच्या सासरी होते आणि ती लोकं त्यांना आपण ओळखत नाही का? सांग मला, हे सगळे नवीन आहेत का आपल्यासाठी? खरंच खूप चांगले आहेत ती माणसं. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो, म्हणूनच मी तुला सांगते की हे सगळं करण्याची तुला काही गरज नव्हती ना. तिथे जाण्यासाठी कोणी सांगितलं होतं? ठीक आहे तू गेली, मग वेळेत निघून यायचं ना. काही झालं तरी तिचे सासर आहे, तिथे थांबण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग त्यावर नमू म्हणते की आई मी ना बघते, काही ना काहीतरी तुला प्रॉब्लेम नक्की वाटतोय, आणि आकाश सरांबद्दल तू का डाऊट घेते? तेव्हा ती म्हणते की हे बघ तुमच्यात चांगली मैत्री आहे हे माहिती आहे मला, परंतु या वयच असतं की मैत्रीच्या पलीकडे तू कधी जाशील ना तुझं तुलाच कळणार नाही. त्यामुळे तुला मी वेळीच सावध करते. तेव्हा मग नमू म्हणते की आई अगं असं का बोलतेस तू? तुला विश्वास नाही आहे का माझ्यावर? आणि आकाश सरांच्या घरचे म्हणजे सगळेजण किती चांगले आहेत तुला माहिती आहे ना. शिवाय अर्णव सर, त्यांना तर आपण ओळखतोच ना गं. मग उगीचच आपण असं नको तो विचार का करायचा ना, मला तेच कळत नाही. त्यावर मग आता नमू म्हणत असते की आई, मला ना हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. असं का करतेस तू? प्लीज असं करू नकोस. अगं हे खूप चुकीचं आहे. तू अशी करण्याचा प्रयत्न करतेस त्यामुळे मला वाईट वाटतंय. अगं आई, मी मोठी आहे, तर मला माझे निर्णय स्वतःचे घेता येऊ शकत नाही का? प्रत्येक वेळेला मी तुझंच तर ऐकते ना. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की ऐकावं लागेल. आताही माझंच ऐकावं लागेल, कारण की लोक कसे आहेत ते तुला माहीत नाही. लोक चारी तोंडाने बोलणारे आहेत. त्यामुळे त्या विचार मग मी करते आणि मी समजून घेईन एक वेळेस तुमची मैत्री. पण लोकांचं काय करशील? ते कुठल्या तोंडाने बोलणार आहे तुला तुझं कळलं आहे का? तुझं लग्न अगोदरच मोडलं आहे. तेव्हा नमू म्हणते की मला माहिती आई, पण प्लीज माझं ऐकून घे ना. मी त्या लोकांचा विचार नाही करत. पण सुप्रिया काही ऐकायलाच तयार नाही. ती रागारागाने तिथून निघून जाते आणि नमूला सांगते की आता इथून पुढे तू क्लाउड किचनमध्ये यायचं नाही. नंतर आता अर्णव हा फोनवर बोलत असतो आणि ओरडत असतो की अनिताताई, माझा ब्रेकफास्ट कुठे आहे? त्यावेळेला मग ईश्वरी ही तिचा जो काही आवरत असते आणि मग किचनमधून ती आता टेबलवर येते आणि बीटरूटचा ज्यूस असतो तो ठेवलेला असतो. तेव्हा लगेचच तो म्हणतो की अनिताताई कुठे? मग ती म्हणते की अनिताताई सब्जी मंडीमध्ये गेल्या आहेत भाजी आणण्यासाठी. मग तो पुढे आवाज देतो आजी आणि ताईला. आजी, ताई कुठे आहात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की कुठे आहात तुम्ही दोघीजणी? ईश्वरी म्हणते की डेसिबल लेवल सर, अहो थोडं हळू बोला. आणि तसंही ताई पण नाही आहे घरामध्ये आणि आजी पण नाही आहे. दोघीजणीही देवळामध्ये गेल्या आहेत, त्यामुळे त्या पण घरी नाही आहेत. असं म्हटल्यावर तो म्हणतो की हे काय, सगळ्यांना एकसाथच जायचं होतं का? तेव्हा कोणीच घरामध्ये नसतं. ईश्वरी म्हणते की काय ना, सगळ्यांचा नाश्ता मी आवरलेला आहे. तुमच्यासाठी मी काही ब्रेकफास्ट बनवला नव्हता.
कारण की तुम्ही माझ्या हातून खाणार नाही हे मला माहीत होतं. त्यामुळे अनिताताईंनाही मी सांगायचं विसरले. त्या गडबडीत निघून गेल्या आणि आता तुमचा नाश्ता हा असाच राहिला आहे. त्यामुळे तुम्ही आता असंच राहावं लागेल. तसंही तुम्हाला माझ्या हातचं काही खायचं नाही. मग राहू दे ना, असं ईश्वरी त्याला बोलून दाखवते. त्यानंतर मग आता अर्णव जरासा चिडलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर काय झालं? मी मी पण काही नाश्ता करणार नाहीये. मी पण विचार केला की हलकं-फुलकंच काहीतरी खायचं. म्हणून विचार केला की हा मस्त हेल्दी बीटरूट ज्यूस बनवते. म्हणजे कसं आहे ना, मला तब्येत अगदी मस्त छान ठणठणीत वाटेल. आणि हे काय, मी तर चाट मसालाच आणायचं विसरली ज्यूसमध्ये टाकायला, असं म्हणून ती किचनमध्ये निघून जाते. आणि मी आलेच हां, असं बोलून ती आतमध्ये जात असते. तेवढ्यातच आता अर्णव विचार करतो की काय करू? त्याच्या पोटात तर भूक लागलेली असते. ईश्वरीने तो ग्लास तसाच ठेवलेला असतो. आता तो विचार करतो की हा ग्लास आहे तो मी पिऊन टाकू. त्यानंतर मग आता ईश्वरी ही बघत असते तर चक्क अर्णव जो ज्यूसचा ग्लास असतो तो स्वतःच पित असतो. ईश्वरीला तेच हवं असतं. ईश्वरी लांबूनच ते सगळं बघत असते. अर्णव आता ज्यूस घेतो आणि तो प्यायला लागतो. ईश्वरी आता म्हणते की अर्णव सर थँक्यू. मला हेच हवं होतं की तुम्ही स्वतःची काळजी करावी आणि हा ज्यूस स्वतःच पिऊन घ्यावा. मी याचीच वाट बघत होते आणि म्हणून तिथून मी उठून निघाले. आता अर्णव हा समोर येतो आणि तो ज्यूसचा ग्लास तो पित असतो आणि जे फळं असतात ती फळं ठेवलेली तिथेच तो बघत असतो आणि विचार करतो की मला आता लवकरात लवकर नाश्ता संपवला पाहिजे. अर्णवचा फायनली ज्यूस पिऊन होत असतो. ईश्वरी त्याच्यासमोर येते आणि म्हणते की थँक्यू. खरं तर तो ज्यूस होता ना, तो मी तुमच्यासाठीच बनवला होता स्पेशली. आणि मनातच ती म्हणते की मला तुम्ही असंच खाली पोट गेलेले अजिबातच आवडणार नसतं. ईश्वरी म्हणते की चला, आता तुमचा ज्यूस पिऊन झालाय ना, आता एक काम करा, आता हे फळं खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा तो म्हणतो की नाही, अजिबात नको आहे मला फ्रुट्स वगैरे. ईश्वरी म्हणते की सर अहो असं काय करताय तुम्ही? फ्रुट्स खाल्लं नाही तर कसं चालेल? त्यामुळे चला लवकर बघू, फ्रुट्स खा. तेव्हा मात्र अर्णव म्हणायला लागतो की हे बघ मिस इंदोर, मला हे नको आहे, मी सांगितलं ना. आणि आकाशचं नाव घेतो. तेव्हा ती म्हणते की मला ना उगाचच तुम्ही खोटं बोलून दाखवू नका. आकाश सर काही अजून येणार नाहीत. ते काही जिममधून इतक्या लवकर येतात का? तेवढ्यातच आता आकाश जरासा असा असा आवाज करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अरे आकाश सर, तुम्ही इतक्या लवकर आलात पण जिममधून? तेव्हा तो म्हणतो की हो, आय एम व्हेरी सॉरी, तुम्हा दोघांना डिस्टर्ब केलं का मी? तेव्हा ती काहीच बोलत नाही. नंतर आकाश म्हणतो की दादा, अरे कारणच तसं आहे, आपले कारखानीस आहेत ना अकाउंटमधले, ते तुला कॉल करतायत, पण तू कॉल रिसीव्ह करत नाही आहे, मे बी तुझा कॉल लागत नाही आहे. अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे काय ना, आपल्या बँकेमधून म्हणजेच आपल्या एका तुझ्या अकाउंटमधून 50 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालं आहे आणि ते कुठेही शो करत नाही आहे. आपण कुठेही ते केलेलं नाही आहे. तसं बँकेतून कॉल आला आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की व्हॉट, 50 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालं आहे आणि ते मला कसं कळलं नाही? असं म्हटल्यानंतर आता तो हे सगळं सगळं व्यवस्थित विचार करत असतो आणि मग नंतर म्हणतो की थांब, चेकबुक मी बघतो. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही रूममध्ये येतात. आकाश म्हणतो की दादा मी जातो रूममध्ये. तेवढ्यातच आता ईश्वरी ही म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता अर्णव ईश्वरी दोघंजणही रूममध्ये जातात आणि ते चेकबुक आता ते चेक करू लागतात. तेव्हा ते चेक केल्यानंतर लक्षात येतं अर्णवच्या की ते चेकबुक इथे नाहीच आहे. अर्णव तिला विचारतो की मिस इंदोर, तू इथे चेकबुक वगैरे पाहिले का? तेव्हा ती म्हणते की नाही सर, मी इथे काही चेकबुक वगैरे पाहिलेलं नाही आहे. मग आता आकाश म्हणतो की नक्की काय गडबड आहे? आपलं चेकबुक गायब आहे आणि एवढी मोठी ट्रान्झॅक्शन झाले, नक्कीच काहीतरी गडबड आहे, असं तो बोलून दाखवतो. तेव्हा मग आता अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट नक्की की काहीतरी गोंधळ नक्की झाला यामध्ये. तर इथे आता आकाश म्हणतो की दादा आता काय करायचं? अर्णव म्हणतो की एक काम करतो, मी बँकमध्ये कॉल करून कन्फर्म करून घेतो आणि बँकमधून ट्रान्झॅक्शन थांबवा असं सगळं सांगून टाकतो. तेव्हा मग तो बँकला कॉल करतो आणि बँकेचे जे मॅनेजर असतात ते कॉल उचलतात आणि हां बोला अर्णव सर बोला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की सर ॲक्च्युली माझ्या अकाउंटमधून खूप मोठं 50 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालं आहे, जे की मी केलेलं नाही आहे आणि आमच्या कंपनीने तसं नोटीस केलं आहे. त्यामुळे चेकबुकही सापडलेलं नाही. तुम्ही एक काम करा प्लीज, तुम्ही माझ्या अकाउंटमधून आता कोणतेही ट्रान्झॅक्शन करू नका किंवा माझं अकाउंट फ्रीज करून टाका. तेव्हा मग मॅनेजर म्हणतात की ओके सर, डोंट वरी, तुमचं ते अकाउंट आम्ही फ्रीज करून टाकतो आणि नक्की काय गडबड आहे ते चेक करतो. त्याचबरोबर इथे आता अर्णवला मात्र कळत नसतं की आता काय करायचं. सगळेच प्रॉब्लेम झालेले असतात.
त्याचबरोबर अंजली ही घरात नसते आणि ईश्वरीला मात्र डाऊट हा राकेशवरच असतो. आता ईश्वरी म्हणते की नक्की काय झालं असेल काहीच कळत नाही. अर्णव पण विचार करायला लागतो की हे जे काही आहे ना, काय गडबड आहे ती चेक केली पाहिजे की हे नक्की काय आहे. नंतर मग आता बँकमध्ये त्याच सेम बँकमध्ये चेकबुक घेऊन जो राकेशचा माणूस असतो तो जातो आणि तो म्हणतो की मला आमच्या अकाउंटमधून म्हणजे सात्विक फॅशनमधून काही पैसे काढायचे आहेत. तेव्हा मग जे स्टाफ असतात ते म्हणतात की म्हणजे किती अमाऊंट आणि तुम्ही बँक पहिले मेंबर आहात का किंवा तुम्ही तेव्हा तो म्हणतो की हो सर मी सात्विक फॅशनमधून आलो आहे. हा बघा ना, मी सात्विक फॅशनचा एम्प्लॉई आहे. असं म्हणून तो त्याचा ID कार्ड दाखवतो. म्हणजेच त्याने खोटं ID कार्ड बनवून घेतलेलं असतं. नंतर मग तो म्हणतो की ठीक आहे चालेल मी येतो. असं म्हणून आता बँकेच्या मॅनेजरकडे तो माणूस जातो आणि म्हणतो की साहेब सात्विक फॅशनमधून एक स्टाफ आलाय आणि ते म्हणतायत की काही पैसे काढायचे आहेत आणि अगोदरचे जे येतात जो माणूस असतो तो माणूस नाही आहे नेहमीचा जो पैसे काढायला येतो. तेव्हा मग मॅनेजर म्हणतात की एक काम करा, त्यांना तसंच बसवून ठेवा, कारण मला फोन आला होता सात्विक फॅशनमधून, त्यांच्या अकाउंटमधून अगोदरच असे काही पैसे काढले गेलेत जे त्यांना माहिती नाही. या माणसाला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवा, पुढे आपण बघूया. सात्विक फॅशनचे CEO येतच असतील. तेवढ्यात ईश्वरी आता म्हणते की सर काय झालं? अर्णव म्हणतो की मला बँकेत बोलवलंय जावं लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे सर, तुम्ही जा, पण या सगळ्यातनं मला संशय येतोय राकेशवर. तेव्हा अर्णव म्हणतो की येस मलाही तेच वाटतं, मी बघतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी आता अंजलीच्या रूममध्ये असते आणि विचार करते की सॉरी अंजलीताई, मला असं तुमच्या रूममध्ये झडती घ्यावी लागत आहे. तेव्हा ईश्वरीला ते सगळं चेक करत असताना पासबुक सापडतं राकेशचं, म्हणजे जे चोरलेलं असतं ते. आता ईश्वरी म्हणते की शेवटी याच्याच तिथे सापडलं हे पासबुक आणि चेकबुक देखील असतं. अशा प्रकारे ईश्वरीने आता बरोबर त्याची चोरी पकडलेली असते आणि ईश्वरी ते चेकबुक घेऊन जाणारच असते आणि तेवढ्यात राकेश दरवाजा उघडतो आणि तो तिच्याकडे हसत बघत असतो. फायनली आता घोळ लक्षात आल्यामुळे राकेश तिच्याकडे रागानेच बघत असतो. ईश्वरी आता चेकबुक घेऊन जाणार, तिच्याबरोबर राकेश जबरदस्ती करत म्हणतो की आण आण ते चेकबुक इकडे आण, कळलं माझी इंदोरी जिलेबी. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही तुला मी हे देणारच नाही. असं म्हणून ती आता त्याला जोरात ढकलून बाजूला करते. तो जाऊन खाली बेडवर पडतो आणि ईश्वरी निसटते. तर इथे अर्णव पण ऑफिसमधून घरी येत असतो आणि समोर घरी आल्यानंतर त्याला समोर काहीतरी बघतो आणि त्याला धक्का बसतो. नेमकं काय झालं असणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.